नमस्कार बालमित्रांनो, तुमचं मनपूर्वक स्वागत करते वर्षा ज्ञानदीप चॅनल मध्ये, जिथे आपण शिकतो आणि उजळवतो शिक्षणाचा ज्ञानदीप. बालमित्रांनो, मराठी व्याकरण सिरीज आपण सुरू केलेली आहे. त्या सिरीजचा हा 5वा भाग, अत्यंत महत्वाचा असा भाग. या भागामध्ये आपण विशेषण आणि विशेषणांचे प्रकार समजून घेणार आहोत. अत्यंत सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी, आपल्या मराठी भाषेतून शिकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग आपला अमूल्य वेळ वाया न घालवता सुरुवात करूया. आज आपण बघणार आहोत विशेषण व विशेषणांचे प्रकार. शब्दांच्या जाती 8 आहेत. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, अशा प्रकारे शब्दांच्या 8 जाती आपण बघितलेल्या आहेत. त्यातीलच विशेषण या जातीविषयी आपण आज शिकणार आहोत. विशेषण म्हणजे काय आणि विशेषणांचे प्रकार कोणते आहेत ते आपण उदाहरणांच्या साहाय्याने शिकणार आहोत. तर बघा, इथे वाक्य दिलेले आहेत. त्या वाक्यांमधील काही शब्दांखाली अधोरेखित केलेलं आहे. जसे की पहिलं वाक्य आहे, समिधा चांगली मुलगी आहे. समिधा चांगली मुलगी आहे. तर यामध्ये चांगली या शब्दाखाली अधोरेखित केलेलं आहे. तर मुलगी कशी आहे? चांगली आहे. मुलगी चांगली आहे. त्यानंतर दुसऱ्या वाक्यामध्ये देखील समिधा 6व्या इयत्तेत शिकते. यामध्ये 6व्या शब्दाखाली अधोरेखित केलेला आहे. ती कोणत्या इयत्तेत शिकते हे त्यातून सांगितलेलं आहे. त्यानंतर तिसरं वाक्य आहे, समिधा तिच्या वह्या नीटनेटक्या ठेवते. समिधा तिच्या वह्या कोणाच्या आहेत? तिच्या, म्हणजे समिधाच्या वह्या नीटनेटक्या ठेवते. तर आपण हे जे वाक्य बघितले, त्या वाक्यांमध्ये अधोरेखित केलेले शब्द हे त्यांच्या नंतर जी नामं आलेली आहेत त्या नामांविषयी अधिक जास्त माहिती देतात किंवा विशेष माहिती सांगतात. म्हणजेच उदाहरणार्थ पहिल्या वाक्यामध्ये मुलगी कशी आहे? चांगली आहे. तर मुलगी या नामाबद्दल विशेष माहिती सांगितली. मुलगी हे नाम होतं आणि मुलगी कशी होती? चांगली होती. म्हणजेच मुलगी या नामाबद्दल विशेष माहिती त्या शब्दाने सांगितलेली आहे. चांगली या शब्दाने मुलगी या नामाबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे. वाक्य दुसऱ्यामध्ये इयत्ता कुठली? कोणती इयत्ता? तर इयत्ता हे नाम आहे आणि इयत्ता ह्या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता आहे? तर 6वी. जी इयत्ता कोणती? 6वी, म्हणजे हा विशेष शब्द झाला इयत्ते नामाबद्दल. त्यानंतर तिसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा वह्या कुणाच्या आहेत? तर वह्या तिच्या आहेत. म्हणजेच तिच्या हा जो शब्द आहे तो वह्या नामाबद्दल विशेष माहिती सांगतोय. कोणाच्या? तर तिच्या. तर याच्यावरनं आपल्याला विशेषणाची व्याख्या अशी करता येईल की नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. म्हणून चांगली, 6व्या, तिच्या ही विशेषणे आहेत. परीक्षेला देखील विशेषण म्हणजे काय अशी व्याख्या विचारली जाते. तर आपण त्याची व्याख्या अशी लिहायची आहे, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. आणि त्याची उदाहरणं तुम्ही देऊ शकतात. जसे की चांगली, 6व्या, तिच्या, सुंदर, काळा, गोरा, हिरवा, अशा प्रकारे विशेषणांची उदाहरणं देखील तुम्हाला लिहिता येतील. त्यानंतर आपण आता पुढील भागाकडे वळूयात. ते म्हणजे विशेष्य म्हणजे काय? विशेष्य म्हणजे काय? ज्या नामाबद्दल विशेष माहिती सांगितली जाते त्याला विशेष्य म्हणतात. जसे की विशेषण चांगली हे विशेषण होतं, तर त्याचं विशेष्य होईल मुलगी. त्यानंतर 6वी हे विशेषण असेल तर विशेष्य येईल इयत्ता. त्यानंतर तिच्या हे विशेषण होतं तर त्याचं विशेषण होतं वह्या. म्हणजेच ह्या नामांबद्दल या शब्दांनी विशेष माहिती सांगितलेली आहे. विशेष माहिती सांगणारे हे शब्द आहेत. आणि ज्यांच्याबद्दल माहिती सांगितली आहे, ज्या नामांबद्दल माहिती सांगितली आहे ते मुलगी, इयत्ता आणि वह्या ही नामे आहेत. आणि म्हणूनच या नामांनाच विशेष्य असे म्हणतात. तर विशेषणांचे मुख्य प्रकार 3 आहेत. पहिला आहे गुणविशेषण, दुसरा आहे संख्या विशेषण आणि तिसरा आहे सार्वनामिक विशेषण. तर बघा बालमित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक नक्की करा. चला आपण वळूया गुणविशेषणाकडे.
बघा आता गुण विशेषण. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष द्या. मी शब्द वाचते, वाक्य वाचतेय, त्याकडे अधोरेखित जे शब्द केलेले आहेत त्या शब्दांकडे नीट लक्ष द्या. रानात हिरवी झाडे आहेत. तर यामध्ये हिरवी झाडे, हिरवी झाडे कशी? हिरवी. या वाक्यामध्ये हिरवी या शब्दाने झाडाचा गुण सांगितला आहे. या वाक्यामध्ये हिरवी या शब्दाने त्या झाडाचा गुण सांगितला आहे. म्हणजे झाड कसं आहे? तर झाड हिरवं आहे. म्हणजे हा झाडाचा गुण झाला की नाही? झाड कसं आहे? हिरवा आहे. त्यानंतर दुसरं वाक्य आहे, मला गोड आंबा आवडतो. आंबा कसा? तर गोड. आंबा कसा आहे? गोड आहे. म्हणजे आंब्याचा गुण आहे तो. आंबा गोड आहे. हा आंब्याचा गुण आहे. त्यानंतर या वाक्यात गोड या शब्दाने आंब्याचा गुण सांगितला आहे. तुम्हाला आत्ताच सांगितलेला आहे मी. तिसरं वाक्य आहे, वेलीवर सुंदर फूल फुलले. वेलीवर सुंदर फूल फुलले. तर फूल कसे? फूल आहे सुंदर. फूल कसे? फूल आहे सुंदर. म्हणजे सुंदर हा काय झाला फुलाचा? फुलाचा गुण झाला. सुंदर हा काय झाला? फुलाचा गुण सांगितलेला आहे. तर याच्यावरून आपल्या बालमित्रांनो असं लक्षात येतं की ज्या विशेषणाने नामाचा गुण दाखवला जातो त्यास गुण विशेषण म्हणतात. म्हणून हिरवी, गोड, सुंदर ही गुण विशेषणे आहेत. ज्या विशेषणाने नामाचा गुण दाखवला जातो त्यास गुण विशेषण म्हणतात. म्हणूनच हिरवी, गोड, सुंदर ही गुण विशेषणे आहेत. बघा आता काही गुणविशेषणे आपण बघूयात. इथे गुणविशेषण दिलेली आहेत आणि एकीकडे विशेष्य दिलेले आहे. विशेष्य हे नाम असतं. काळीभोर काय? तर जमीन. पांढरा काय? बगळा. शूर योद्धा. लाल गुलाब. आंबट बोरे. भित्रा ससा. अशा प्रकारे गुणविशेषण आणि त्यांची विशेष्य आपण बघितलेली आहेत. गुणविशेषण म्हणजे एखाद्या नामाचा गुण सांगितलेला असतो. एखाद्या शब्दातून नामाचा गुण जेव्हा प्रगट होतो तेव्हा त्याला गुणविशेषण असे म्हणतात. तुम्हाला याविषयी जर काही समस्या असेल, शंका असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आता वळूयात संख्या विशेषणाकडे. बालमित्रांनो, संख्या विशेषण म्हणजे काय हे आपण आता समजून घेऊयात. पुढे बघा, या वाक्यामध्ये अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष द्या. पहिलं वाक्य आहे, पहिल्या रांगेत 10 मुले आहेत. पहिल्या रांगेत. कितवी रांग? पहिली रांग. बालमित्रांनो, आपण संख्या विशेषण बघतोय. तर याच्यामध्ये संख्या आलेली आहे. पहिली ही संख्या आहे. किती मुले आहेत? 10 मुले आहेत. या संख्या आल्या, संख्यादर्शक शब्द आलेले आहेत. पहिली, 10. आपण शिकतो की नाही 1 ते 100 अंक शिकतो. तसंच या वाक्यामध्ये देखील काही शब्द आलेले आहेत. संख्यादर्शक शब्द आलेले आहेत. रांग कितवी आहे? तर पहिली रांग आहे. मुले किती आहेत? तर मुले 10 आहेत. तर या वाक्यामध्ये रांग आणि मुले या नामांची संख्या दाखवलेली आहे. तुम्हाला आता हे समजलं असेल. आपण आता बघूयात दुसरं वाक्य. इथून दुसरा वर्ग 6व्या इयत्तेचा आहे. इथून दुसरा वर्ग 6व्या इयत्तेचा आहे. कितवा वर्ग? तर दुसरा वर्ग. कितवी इयत्ता? 6वी इयत्ता. म्हणून या वाक्यामध्ये वर्ग आणि इयत्ता, वर्ग आणि इयत्ता या नामांची संख्या दाखवलेली आहे. तर यामधील संख्या विशेषण होईल दुसरा आणि 6व्या. ही 2 संख्या विशेषणे या वाक्यामध्ये आलेली आहेत. चला तर मग आपण वळूयात तिसऱ्या वाक्याकडे. जत्रेला पुष्कळ माणसे आली. जत्रेला पुष्कळ. पुष्कळ याचा अर्थ माहित आहे तुम्हाला. पुष्कळ म्हणजे भरपूर माणसे आली. तर किती माणसे? आपण असा प्रश्न केला, किती माणसे? तर पुष्कळ म्हणजे संख्याच दाखवली आहे की नाही. किती याचा अर्थ संख्याच आली. पुष्कळ असो, थोडी असो, कमी असो, जास्त असो, भरपूर असो. या वाक्यात माणसे हे नाम आहे आणि किती माणसे त्यांना माणसांची संख्या दाखवलेली आहे.
किती आहे? माणसांची संख्या पुष्कळ आहे, म्हणूनच पुष्कळ हे या वाक्यातील संख्या विशेषण होईल. तर याची व्याख्या अशी करता येईल, ज्या विशेषणाने नामाची संख्या दाखवली जाते त्यास संख्या विशेषण म्हणतात. म्हणून पहिल्या, 10वा, दुसऱ्या, 6व्या पुष्कळ ही संख्या विशेषणे आहेत. संख्या विशेषणामध्येच अर्थ दडलेला आहे की एखाद्या वाक्यामध्ये असे काही शब्द येतात की ते संख्या दाखवतात, किंवा त्यांना किती असा प्रश्न केलास आपण जे उत्तर येतं ते संख्या विशेषण असतं. अगदी सोपं आहे संख्या विशेषण ओळखणं. तर काही संख्या विशेषणे आपण बघूयात. 100, 20, अर्धा, दुप्पट, काही, 10वा ही झाली संख्या विशेषणे. त्यांची विशेष काय येईल? 100 काय असतात? रुपये. 20 पाने. आपण विशेष बदलूही शकतो. 20 फळे म्हणता येईल, पाने म्हणता येईल, पुस्तके म्हणता येईल. अर्धा तास किंवा अर्धा लिटर, अर्धा किलो. दुप्पट पैसे. त्यानंतर काही लोक, काही पुस्तके, काही माणसे, अशा प्रकारे विशेषणामध्ये बदल करू शकतो. त्यानंतर 10वा नंबर, 10वा बेंच, 10वा क्रमांक असंही आपण म्हणू शकतो. म्हणून इकडची जी आहे ती संख्या विशेषण आहेत. ही आहेत संख्या विशेषण. तुम्हाला आता संख्या विशेषणाविषयी काही शंका असेल तर ते देखील कमेंट करून सांगा. पुढे बघूयात सार्वनामिक विशेषण. तिसरा प्रकार आहे सार्वनामिक विशेषण. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष द्या. पहिलं वाक्य आहे, झाडावरचा तो पक्षी गात होता. या वाक्यामध्ये अधोरेखित केलेले शब्द आहे तो. त्यानंतर दुसरं वाक्य आहे, माझी शाळा मला आवडते. या वाक्यामध्ये माझी या शब्दाखाली अधोरेखित केलेला आहे माझी. आपण बघतोय बालमित्रांनो, सार्वनामिक विशेषण म्हणजेच सर्वनाम आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो होतो, तर त्या सर्वनामांपासूनच काही विशेषण तयार झालेली आहेत. तर ती सार्वनामिक विशेषणे आहेत. जसे की त्याचे कपडे तो धुतो. त्याचे कपडे तो धुतो. तर याच्यामध्ये त्याचे हे सार्वनामिक विशेषण आहे. माझी हे सार्वनामिक विशेषण आहे आणि तो हे सार्वनामिक विशेषण आहे. बघा आता या वाक्यातील तो, माझी, त्याचे ही मुळात सर्वनामेच आहेत, पण ही सर्वनामे वाक्यात नामाविषयी विशेष माहिती सांगतात. म्हणजे येथे ती विशेषणांचे कार्य करत आहेत. ही सर्वनामे वाक्यात नामाविषयी विशेष माहिती सांगतात, म्हणजे येथे ती विशेषणांचं कार्य करत आहेत. बघा सर्वनाम पण आहेत, परंतु ते विशेषणांचं कार्य करत आहेत. पहिल्या वाक्यामध्ये कोणता पक्षी? तो. कोणाची शाळा? माझी. कोणाचे कपडे? त्याचे. सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणाला सार्वनामिक विशेषण म्हणतात. म्हणून तो, माझी, त्याचे ही सार्वनामिक विशेषणे आहेत. बघा काही सार्वनामिक विशेषणे दिलेली आहेत इथे आणि त्यांची विशेष्य दिलेले आहेत. सार्वनामिक विशेषण आहे कोणते? असले, कोणता. तर विशेष्य आहे कोणते खेडे, असले पुस्तक, कोणता पक्षी. त्यानंतर सार्वनामिक विशेषण आहे हा, माझे, ते. हा मनुष्य, माझे बाबा, ते दृश्य. यामध्ये विशेषामध्ये आपण बदल करू शकतो. दुसरेही शब्द आपण टाकू शकतो, दुसरेही नाम आपण टाकू शकतो. तर विशेषण आणि विशेष्य यांच्या काही जोड्या दिलेल्या आहेत. या तुम्ही एकदा व्हिडिओ स्किप करून वाचून घेऊ शकतात किंवा वहीमध्ये लिहून घेऊ शकतात. कारण ह्या प्रत्येक शब्द जर वाचून दाखवला तर व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यासाठी बालमित्रांनो हे शब्द विशेषण आणि विशेष्य यांच्या जोड्या ज्या आहेत त्या तुम्ही लिहून घ्या, वाचून घ्या. अशा प्रकारे आपण विशेषण आणि विशेषणांचे प्रकार बघितले. विशेषण म्हणजे काय? नामाविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द. जसे की मुलगा. मुलगा कसा आहे? मुलगा हुशार आहे, तर हुशार हे सर्वनाम होईल.
अशा प्रकारे विशेषण सांगता येईल. आणि विशेषणांचे जे प्रकार 3 प्रकार बघितले आपण, मुख्य प्रकार गुण विशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. गुण विशेषण म्हणजेच एखाद्या नामाचा गुण सांगितलेला असतो. संख्या विशेषण म्हणजे संख्यादर्शक शब्द दिलेला असतो नामाविषयी. आणि तिसरं आहे सार्वनामिक विशेषण. सार्वनामिक विशेषण म्हणजेच नामाची माहिती सर्वनामाने सांगितलेली असते, अधिक माहिती सांगितलेली असते, सर्वनाम आलेलं असतं, त्याला सर्वनामिक विशेषण असे म्हणतात. तर आता आपण इथे थोडासा आपण स्वाध्याय बघूयात. बघा इथे प्रश्न आहे, पुढील नामांना 2-2 विशेषणे लिहा. आता हिमालय, जसं हिमालयाची विशेषण आहे उंच बर्फाच्छादित. तर भाजी या शब्दाला विशेषण काय येतील बरं? हिरवीगार, ताजी, अशा प्रकारे 2 विशेषणे येतील. घर, मोठे घर, सुंदर घर, छान घर, अशा प्रकारे विशेषणे येतील. विद्यार्थी, हुशार विद्यार्थी, त्यानंतर उंच विद्यार्थी, त्यानंतर बाहुली, बाहुले या नामाचा विशेषण येईल छोटी बाहुली, मोठी बाहुली, माझी बाहुली, एक बाहुली, पहिली बाहुली, अशा प्रकारे विशेषण आपल्याला लावता येतील. त्यानंतर लोक, लोक, ते लोक, त्यानंतर खूप लोक, पुष्कळ लोक, अशा प्रकारे आपल्याला संख्यावाचक सर्वनाम लावता येईल. आता यामध्ये देखील बघा प्रश्न आहे एक, पुढील प्रत्येक वाक्यातील विशेषण व विशेष्य ओळखा व लिहा. भारत आपला देश आहे. बघा इथे आपला देश, तर आपला हे विशेषण आहे आणि देश हे विशेष्य आहे. काल मुसळधार पाऊस पडला. मुसळधार आणि पाऊस, इथे काय येईल? मुसळधार पाऊस. त्यानंतर तिसरं वाक्य आहे, आजीने बाळाच्या अंगावर उबदार शाल घातली. उबदार शाल, तर उबदार हा गुण आहे म्हणून उबदार हे विशेषण आहे आणि शाल हे विशेष्य आहे. त्यानंतर चौथं वाक्य आहे, क्रिकेटच्या संघात 11 खेळाडू असतात. यामध्ये 11 खेळाडू, 11 हे विशेषण आहे आणि खेळाडू हे विशेष्य आहे. त्यानंतर पाचवं वाक्य आहे, समुद्रात प्रचंड लाटा येतात. तर यामध्ये प्रचंड लाटा, तर प्रचंड हे विशेषण आहे आणि लाटा हे विशेष्य आहे. अशा प्रकारे आपल्याला स्वाध्याय देखील आपण थोडक्यात बघितलेला आहे. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये देखील विशेषणांवर आधारित स्वाध्याय असेल तर तो तुम्ही सोडवा. तुम्हाला काही शंका आल्या असतील तर कमेंट करून नक्की सांगा. व्याकरणाचा हा भाग आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा. अजून कुठल्या विषयावर व्हिडिओ हवा आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत रहा आणि शिकत रहा. धन्यवाद.